नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आता मी उभा आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील टोल नाका आहे, वाशीचा टोल नाका। याच्या पुढे खाडी ब्रिज लागतो, खाडी पूल वाशीचा, आणि त्याच्यापर्यंत मुंबई। तर हा जो टोल नाका आहे याला सायन महामार्गावरचा टोल नाका बोलतात। आपण वाशीचा टोल नाका बोला किंवा वाशी खाडी पूल जो आहे त्याचा टोल नाका बोला। सिडकोने ब्रिज बांधला होता, BOT जवळ बेल्ट ऑपरेट ट्रान्सफर, त्याच्यानंतर मग हा टोल नाका लोकांकडून टोल वसूल करतोय खूप अनेक वर्षांपासून, म्हणजे गेली 9 वर्ष। म्हणजे आपण मागील आमदार आणि म्हणजे 2015 पासून एक मागणी आमदारांनी, त्याच्या अगोदरही वाशी टोल नाका आणि ऐरोलीचा टोल नाका असे 2 टोल नाके आहे। हे दोन्ही टोल नाके नवी मुंबईकरांना मोफत निशुल्क व्हायला पाहिजे, टोल मुक्ती नवी मुंबईकरांची व्हायला पाहिजे म्हणून सातत्याने विधानसभा सदस्य आहेत नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेचे आमदार लोकनेते गणेशजी नाईक आणि बेलापूर विधानसभेचे आमदार जे आहेत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने लेखी निवेदन दिले जातात आहे की नवी मुंबईतील जे दोन्ही टोल नाके आहेत, वाशीचा टोल नाका हा आणि ऐरोलीचा टोल नाका, हे दोन्ही नवी मुंबईकरांसाठी निशुल्क व्हायला पाहिजे, नवी मुंबईकरांच्या याच्यामधून टोल मुक्ती व्हायला पाहिजे। ते नवी मुंबईकर जे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहतात, कारण की दोन्ही टोल नाके हे नवी मुंबईकरांचं जे क्षेत्र आहे साधारण 20 ते 25 किलोमीटरचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये रहिवास लोक करतात। त्यांना टोल मोफत केला जावा, निशुल्क केला जावा, यासाठी त्यांच्या गाड्यांसाठी, वाहनासाठी, 4 चाकी वाहनांसाठी, नॉट कमर्शियल व्हेकल, फक्त प्रायव्हेट व्हेकलसाठी हा जो टोल नाका आहे तो मोफत केला जावा, निशुल्क केला जावा, त्यातून टोल सूट देण्यात यावी अशी मागणी सातत्याने नवी मुंबईतील दोन्ही आमदार सातत्याने राज्य शासनाकडे करत आहे, सातत्याने केंद्र शासनाकडे करत आहे। परंतु तरी सुद्धा नवी मुंबईतील या दोन्ही आमदारांचं जी मागणी आहे, दोन्ही आमदारांची, ती अक्षरशः त्याला गोळा करून त्या दोन्ही आमदारांच्या मागणीला कचऱ्याची टोपली, म्हणजे कचऱ्याचा डब्बा, कचऱ्याची टोपली दाखवली जाते, कचरा डब्बा दाखवला जात आहे। 2015 पासून हा त्रास आहे, 2014 पासून, म्हणजे 2014ला इलेक्शन झाले विधानसभेचे, मग 2019 झाले। दोन्ही वेळेला दोन्ही आमदारांनी, म्हणजे मंदाताई म्हात्रे, आमदार मंदाताई म्हात्रे बेलापूर विधानसभेचे आमदार आहेत त्या, आणि ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक यांनी दोघांनी सातत्याने मागणी केलेली आहे राज्य शासनाकडे की वाशीचा टोल नाका आणि ऐरोलीचा टोल नाका नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे वास्तव्य करतात रहिवासी आहेत त्यांच्या खाजगी वाहनांना निशुल्क करण्यात यावे, मोफत करण्यात यावे, त्याच्यातून सूट देण्यात यावी। मात्र आता 10 वर्ष उलटतील या येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये, तरी सुद्धा महाराष्ट्र राज्य शासनाने अद्यापही नवी मुंबईकरांना या दोन्ही टोल नाक्यामधून मुक्ती दिली नाहीये। मध्यंतरी फक्त आमदारांनी लेखी निवेदन दिली, याच्यावर बातम्या येतात दर 6 महिन्यात, जेव्हा विधानसभेचं अधिवेशन होतं, अर्थसंकल्प अधिवेशन असते, पावसाळी अधिवेशन असते, हिवाळी अधिवेशन असते, जे नागपूरला होतं, 2 अधिवेशन मुंबईला होतात आणि 1 अधिवेशन नागपूरला होतं। तिन्ही अधिवेशनाच्या वेळेला सातत्याने आपल्याला, म्हणजे आम्हीच बातम्या छापतो, आमदार जे आहेत नवी मुंबईतले ते 2 जण निवेदन देतात मुख्यमंत्र्यांना की तुम्ही नवी मुंबईकरांना, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये रहिवास करणाऱ्या लोकांच्या खाजगी गाड्यांची याच्यापासून टोल मुक्ती करावी, टोल सूट द्यावी। मात्र अद्यापही 10 वर्ष झालेली आहेत, किती 10 वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा वाशी येथील हा जो टोल नाका आहे आणि ऐरोलीचा टोल नाका आहे, या दोन्ही टोल नाक्यामधून नवी मुंबईकरांना कोणत्याही प्रकारची सूट, कोणत्याही प्रकारची मुक्ती झाली नाहीये। त्याच्यामुळे असं वाटायला लागलं आहे की दोन्ही वेळेला राज्यामध्ये भारतीय जनता प्रणित सरकार होती, मात्र तरी सुद्धा नवी मुंबईकर आणि त्याच भारतीय जनता पार्टीचे आमदार अगोदर जरी गणेश नाईक राष्ट्रवादीमध्ये असतील तरी सुद्धा, म्हणजे संदीप नाईक त्यावेळेस होते राष्ट्रवादीमध्ये होते, नंतर BJP मध्ये 2019 साली, परंतु 2014 पासून 14-15 पासून सातत्याने मंदाताई म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि आता विद्यमान आमदार गणेशजी नाईक सुद्धा आहेत जे भारतीय जनता पार्टीचे आहेत, मातब्बर नेते मंडळी आहेत। तरी सुद्धा मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, जे आता गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, हे या दोन्ही विधानसभा आमदार जे आहेत नवी मुंबईतले, त्यांचं गाऱ्हाणं, जे जनतेसाठी मागे केलेलं गाऱ्हाणं आहे ते मान्य करत नाही असं दिसून येतंय। याचा अर्थ काय समजावा की नवी मुंबईकरांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे आहेत का नवी मुंबईकरांचा कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यामध्ये एकनाथ शिंदेना चांगलं
चांगुलपणा वाटत नाही का? कारण की सातत्याने जर तुमच्याकडे 2 आमदार वाशी बेलापूर विधानसभेचे आमदार म्हणतात म्हात्रे आणि ऐरोलीचे आमदार गणेशजी नाईक सातत्याने तुमच्याकडे मागणी करत आहेत, लेखी निवेदन देत आहेत की आमच्या नवी मुंबईकरांच्या खासगी वाहनांना या वाशीच्या टोल नाक्यामधून आणि ऐरोलीच्या टोल नाक्यामधून मुक्ती द्यावी, टोल सूट द्यावी। तरी सुद्धा जर हे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री जर टोल मुक्ती देण्यास नवी मुंबईकरांना विचारही करत नाहीये किंवा ते विरोध करत आहेत का, असे अनेक प्रश्न नवी मुंबईकरांच्या मनात सध्या निर्माण झालेले आहेत। तर आमची अशी अपेक्षा आहे की दोन्ही आमदारांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत नवी मुंबईकरांना, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांच्या जी रहिवासी आहे, जी जनता आहे, त्यांच्या खासगी गाड्यांना वाशी टोल नाका आणि ऐरोली टोल नाका या दोन्ही टोल नाक्यातून सूट देण्यात यावी, मुक्ती देण्यात यावी। त्यांच्यावर कोणताही टोल मुंबईत जाताना आणि मुंबईतून येताना वसूल न केला जावा, वसूल केला जाऊ नये, अशी मागणी नवी मुंबईकरांची सुद्धा आहे। हीच मागणी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने दोन्ही आमदारांनी मांडलेली आहे। तर तुम्ही सकारात्मक विचार करावा, याचा विचार विनिमय करावा आणि लवकरात लवकर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या खासगी गाड्यांना वाशी आणि ऐरोली टोल नाक्यामधून मुक्त करावं, टोल सूट द्यावी। धन्यवाद।